आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय संतोष, डावखुरा फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला संजय. अच्छा, दुपारच्या फेरीनंतरचा पहिला सामना आहे. दुपारच्या सत्रानंतरचा अष्टविनायक ठाकूरवाडा आणि जय हनुमान भावाले या अगोदर जय बजरंग कारिवली संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय चांगला खेळणारा संदीप पाटील याने 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला आहे. पहिले षटक घेऊन विजय, स्ट्राईकला संतोष, डावखुरा फलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, लॉंग ऑन आणि एक मिड विकेटला विजय. पहिला चेंडू संतोषसाठी अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. कनेक्शन प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले केलेलं आहे. मात्र 2 धावा वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या 2. खातं खोललेलं आहे. अकाउंट ओपन झालेलं आहे अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचं. दोन धावांनी ते सुरुवात करून दिलेली आहे संतोष याने. पुन्हा एकदा विजय. संतोषसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जाईन लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. एका टप्प्याने चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 6. अतिशय सुरेख असा चौकार पावलांचा वापर केला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू संतोष यांनी. पुन्हा एकदा विजय. संतोषसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू होता. बचावात्मक पद्धतीने खेळला गेला. एक सिंगल मात्र मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. स्ट्राईकला संजय ठाकरे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत आहे यावर्षी संजय ठाकरे. धावसंख्येने 7. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एक चौकार त्याच्यामध्ये आला होता. पुन्हा एकदा विजय गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. समोर फलंदाज संजय ठाकरे. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय हनुमान भावाले या 2 संघांमधील हा सामना आपण पाहत आहोत. नाणेफेक जिंकली होती भावाली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आलेला नाही. मात्र रिझल्ट मनासारखा. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेबाहेर. चौकार आणि एक व्हाईट बॉल. 5 धावा मिळणार आहेत. बोनसच्या 5 धावा या. धावसंख्या होती 12. बोनसच्या स्वरूपात 5 धावा मिळालेल्या आहेत ठाकूरपाडा संघाला. पुन्हा एकदा विजय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय संजय ठाकरे. नक्कीच एक मोठा फटका त्यांना मारायचा होता त्या चेंडूवर. इथे मात्र सुरेख असा फटका सजवला होता. क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच चांगलं झालं होतं. एक सिंगल मात्र वाचू शकत नाही. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होते 13. पहिले षटक हे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही सलामीवीर संतोष आणि संजय यांनी. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला विजय पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी. डावखुरा फलंदाज संतोष याच्यासाठी. आखोटापदा चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. दुसरा चौकार आहे संतोष याच्या बॅटमधून निघालेला. चांगली फलंदाजी करतोय संतोष. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुक केला. चेंडू गेला फाईन लेग सीमारेषेबाहेर. चौकार आणि धावसंख्या होती ती 17. बिनबाद 17 धावा झालेल्या आहेत.
मॅच बॉल मिळालेला आहे. धावसंख्या होती ती 17. एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. 11 धावांवर खेळतोय संतोष. चांगली फलंदाजी आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. विजय पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. 17 धावा खर्च झालेले आहेत. एक महागडे षटक विजय यांच्या मार्फत. विजय संतोष फुलटॉस चेंडू अतिशय सुरेखरित्या कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. 21 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र कमबॅक करावे लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल भावाले संघाला. क्रमांक 2 चे षटक घेऊन गोलंदाज श्रीकांत आलेले आहेत क्रमांक 2 साठी. इथे श्रीकांत याला चांगली गोलंदाजी करायला लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. इथे विकेट्स घ्यायला लागतील. डॉट बॉल टाकावी लागेल श्रीकांत याला. समोर फलंदाज असेल संजय ठाकरे. फक्त एका चेंडूचा सामना केला संजय यांनी. 1 धाव बनवली गेली आहे. बाकीचे 5 चेंडू संतोष यांनी खेळले. त्याच्यामध्ये 3 चौकार त्यांनी लगावले. एकूण धावसंख्या 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. श्रीकांत येतोय दुसरे षटक घेऊन. समोर फलंदाज संजय ठाकरे. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या 23. बिनबाद 23 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकून झाला होता. श्रीकांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 25. लागोपाठ 2 चेंडूंवर 2-2 धावा संजय ठाकरे यांनी घेतलेल्या आहेत. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय श्रीकांत. पहिले षटक विजय केने याने हाताळलं. 21 धावा दिल्या. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चेंडू येतोय निर्धाव. आणि इथे एक सूचना आहे कारण तुम्ही जर बॉक्सच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला तर त्या चेंडूवर ज्या धावा झाल्यात त्या कॅन्सल करण्यात येईल. डॉट बॉल म्हणून तो घोषित करण्यात येईल. श्रीकांत अतिशय सुरेख असा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला गेला श्रीकांत याच्याकडून. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकला गेला श्रीकांतकडून. धावसंख्या 25. 4 चेंडू टाकून झाले. 4 धावा खर्च केलेल्या श्रीकांत यांनी. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात संजय ठाकरे समोर. इथे मात्र चेंडू उडवला आहे. पाहूया झेल होत आहे का. झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक जरूर पुढे आले होते परंतु झेलपर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा त्याच दरम्यान संजय ठाकरे पूर्ण करतोय. 2 धावांची संघाची धावसंख्या 27. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात श्रीकांत यांनी. श्रीकांत शेवटचा आणि अंतिम चेंडू संजय ठाकरे याच्यासाठी. सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू
ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, एक धाव घेतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये धावा बनल्यात त्या 28 आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी झालेली आहे सिरकाण्याच्याकडून. मोठा फटका मात्र मारण्याची संधी मिळाली नाही आहे या षटकामध्ये. आणि मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जात आहे कारण एकही फलंदाज अजून बाद झालेला नाही आहे. नक्कीच चेरोबा कोण आपण संपर्क साधायचा आहे. चेरोबा कोण या वर्षीचा नंबर 1 रँकवर असलेला हा संघ चेरोबा कोण. क्रमांक 3चे षटक घेऊन गोलंदाजी देतोय पप्पू. दोन षटकामध्ये 28 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक घेऊन पप्पू आलेले आहेत. संजय ठाकरे स्ट्राईकला असतील. अजून एकही मोठा फटका संजयच्या बॅटमधून आला नव्हता. हा चेंडू मात्र इथे सोडून दिलेला आहे. एक धाव मात्र इथे घेतलेली आहे. पंचांचा यशाचा व्हाईट बॉल आणि एक 22ची धाव. 1+2 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या होती ती 30. पप्पू अतिशय खराब असा चेंडू हाताळला होता, सोडून दिला तो त्या चेंडूला संजय ठाकरे याने. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्ट्राईकला संतोष याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत. 15 धावांवर तो खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत संतोष याची. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने 3 चौकार मारले होते. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. डीपमध्ये सर्व खेळाडू तैनात झालेले आहेत. पाहूया आता कशा प्रकारे एक फलंदाजी करतोय संतोष. पप्पू पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. यावेळीचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 32. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. 32 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पप्पू संतोष यांच्यासाठी हा चेंडू आखोटापाचा चेंडू पूल केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. अतिशय सुरेख असा फटका. धावसंख्या होते ती 36. धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. पप्पू गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये आणि हा 4था चौकार संतोषाच्या बॅटमधून आलेला आहे. आतापर्यंत 4 चौकार. संजय ठाकरे यांनी अजूनही एक मोठा फटका मारलेला नाही आहे. 3 वेळा त्यांनी 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 सिंगल. इथे मध्ये पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख असा झेल डीपला घेतलेला आहे विजय केने यांनी. आणि पहिला फलंदाज बाद होतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा. संतोष ठाकरे हा फलंदाजीचा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज गणेश ठाकरे. 36 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. बाद होण्यापूर्वी संतोष ठाकरे यांनी धावा बनवल्या. 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 4 चौकार त्याने लगावले. एक चांगली खेळी करून संघासाठी संतोष हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जातोय गणेश ठाकरे.
पप्पू पहिले यश मिळवून दिलेल्या संघासाठी गणेश ठाकरे स्ट्राईकला असतील. गणेशसाठी हा चेंडू सुरेख असा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आला नाही. बॅटची कड घेतली होती. एक धाव मात्र मिळते. एक धाव येणे संघाची धावसंख्या होती ती 37. पुन्हा एकदा पप्पू संजय ठाकरेसाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्विंग केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषेबाहेर चौकार. पहिला चौकार संजय ठाकरे याच्या बॅटमधून आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 41. तर शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. षटकार अजून आलेला नाहीये या इनिंगमध्ये. पप्पू संजय ठाकरेसाठी हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेच्या बाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 45. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये एक बाद 45 अशा धावसंख्या उभारलेली आहे ती अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. चला चेरोबा कोण आपण संपर्क साधायचा आहे. चेरोबा कोण कर्णधार संपर्क साधायचा आहे. या वर्षीचा नंबर 1 रँकिंग वर असलेला हा संघ चेरोबा कोण. तीन षटकांमध्ये 45 धावा बनवल्या गेल्यात. या इनिंग मध्ये 6 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. षटकार अजून एकही झालेला नाहीये. पाहूया शेवटच्या षटकामध्ये संधी आहे षटकार मारण्याची. 3 ओव्हर 45 धावा 21 धावा बनवल्या गेल्या होत्या संतोष ठाकरे याने. त्यानंतर 16 धावांचे योगदान संजय ठाकरे यांनी दिलेले आहे. आणि गणेश ठाकरे खेळतोय एका धावेवर. स्ट्राईकला असणारे गणेश ठाकरे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज. शिवाजी केने शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. हाणामारीचं षटक आहे. पहिला चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. गणेश ठाकरे फक्त एक धाव करून माघारी परतलेले आहेत. नवीन फलंदाज देतोय किरण ठाकरे. शिवाजी केने पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. एका मोठ्या फलंदाजाला बाद केलेला आहे. नवीन फलंदाज किरण ठाकरे मैदानावर जाताना. वेलकम चेरोबा कोण संघाचे संघनायक देवेंद्र मुकादम. शिवाजी केने स्ट्राईकला किरण ठाकरे येतोय. शेवटचं षटक आहे. 45 धावा झाल्या आहेत. पाहूया शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्यात यश येतंय का शिवाजी केने याला, की किरण ठाकरे चांगली फलंदाजी करतोय. यावेळीचा चेंडू हवेत होता. एक धाव पूर्ण. मिस टाइम झाला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम झाला. एक धाव मात्र मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 46. धावा झालेल्या आहेत. या षटकातले 2 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त एक धाव खर्च झाली आहे. आणि एक महत्त्वाचा विकेट गणेश ठाकरे हा बाद झालेला आहे. स्ट्राईकला येतो संजय ठाकरे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. शिवाजी केने
सुरेख असा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, फलंदाज संजय ठाकरे बाद. श्रीकांत याने अतिशय चांगला ते झेल घेतलेला आहे. नवीन फलंदाज कालूराम. संजय ठाकरे लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. सलामीला आलेले फलंदाज होते, 16 धावांचे योगदान दिलं. चांगला झेल तिथे पकडला गेला श्रीकांत याच्याकडून. आणि या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद केलेला आहे शिवाजी केने याने. नवीन फलंदाज कालूराम जातोय. शेवटचे 3 चेंडू आहेत. धावसंख्या आहे ती 46. पाहूया, गोलंदाजी चांगली होते की कालूराम काही मोठे फटके मारण्यात यश मिळते. नॉन स्ट्राईकला किरण ठाकरे आहेत. क्षमता आहे किरणमध्ये सुद्धा मोठे फटके मारायची. शिवाजी केने कालीरामसाठी हा चेंडू. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 47. चांगली गोलंदाजी शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये शिवाजी केने यांच्याकडून होत आहे. विश्वास दाखवला होता कर्णधार विजय केने यांनी त्यांच्यावर. ते विश्वासाच पात्र झालेले आहेत. शिवाजी केने आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा घेतलेले आहेत. तर स्ट्राईकला किरण ठाकरे गेलेला आहे. इथे रनअप मध्ये काहीतरी चूक होते शिवाजी केने यांच्या, म्हणून चेंडूला थांबवलं. परत एकदा सुरुवात करतील. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ते 49. शेवटचा चेंडू या इनिंगचा. शेवटचा चेंडू आहे. समोर फलंदाज किरण ठाकरे. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 51 धावा बनवल्या गेल्यात आणि 52 धावांचं आव्हान असेल ते जय हनुमान भावाली संघासमोर. आणि या सामन्यातून विजेता संघ चेरोबा कोण संघाशी त्यांची मॅच होणार आहे याची नोंद घ्या. त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 3 बाद 41 धावा बनवल्या गेल्यात. 51 धावा बनवल्या गेल्यात आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जय हनुमान भावाले संघासमोर. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल. व्हॉइस ऑफ मानकोली, माजी सरपंच, माजी उपसरपंच कालीराम केने सर. धन्यवाद उमेश पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून सरपंच उपसरपंच चषक 2025 जानमान 40+ सारंगाव आयोजित ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहत आहेत. BTC लाईव्ह रोहन तरे यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा आणि जानमान भावाले या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्याचा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना चेरोबा 40+ कोण या संघाबरोबर होणार आहे, याची नोंद घ्या. चला मैदानामध्ये आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीम फिल्डिंग करण्यासाठी, कारण की इथे फलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा बनवल्यात
आणि 52 धावांचं लक्ष उभं केलं आहे. ते जानमान भावाले टीम समोर. अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगलं आयोजन नियोजन आहे. चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. रोहन तरीची BTC वाहिनी, त्यानंतर नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे दत्ताजी तरे आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सरवली ठाकूरपाडा विद्यमान सदस्य आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे निकम पाटील संगणक जर्मन 40+, किशोरदादा पाटील आहेत, विनोद शेठ पाटील, मानाजी पाटील, धनाजी मास, लहू पाटील, आमचे ज्ञानेश्वर मामा आणि ऑल टीम जर्मन 40+ सारंगाव. आपण त्यांचा नेहमी उल्लेख केलाय. गणेश ठाकरे आहेत, वायडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजनला. तीन चेंडू 8
नक्कीच आज एष्ट्यांच्या मागे पहिला चेंडू किरण ठाकरेनं अतिशय चांगला पकडलाय. संदेश ठाकरे या संघाचे मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघामध्ये जॉईन झाले आणि आता त्यांच्या जागेवर आज आपण किरण ठाकरे यांना पाहतोय. सराव चांगला आहे असं म्हणावं लागेल किरण ठाकरे यांचा. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव आली. यस, सिंगलला धावसंख्या 9. आमचे निकम पाटील जवानमान सारंगाव संघाचे संघनायक धनाजी मास यांच्या जागेवर समालोचक गुणलेखक म्हणून हा चांगला पिकचा फटका केलेला आहे. शॉर्ट मिड विकेट संदेश ठाकरेच्या डोक्याच्या वरून हा फटका. गणेश ठाकरेची चांगली फिल्डिंग, मात्र धावा 2 रोखू शकले नाही आहेत. लक्ष्मण केने अकरा धावा. क्या बात आहे, फुल टॉस होता. चेंडूला अगदी जैन तऱ्हेच्या दिशेनं अजूनही चेंडू हाताला येत नाहीये. 2 पूर्ण केल्यात, तिसरीसाठी धावतायत आणि विजय केने पोचलेत देखील. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे विकेट घ्यावी लागेल आता. काहीशी गरमागरमीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं आहे. इथे फलंदाज बाद झालेत. लक्ष्मण केने 3 धावा या चेंडूवर धावून पळून पूर्ण केलेत. धावसंख्या 14 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. बनवायचे आहेत 52. लाला सर, काय इशू, काय तिसरा पंच आहे नाही ना? यस, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. यस, फलंदाज सोपान गुलवी आलेले आहे. विजय केने बाद झालेत. लक्ष्मण केने बाद झालेत. यस, इथे टिक मारली लक्ष्मण केनेला, नावाला विजय केनेचा. नक्कीच आमचे मुख्य गुणलेखक सध्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. धनाजी मास असं चुकी होणार नाहीये, कुठल्याच संघावर अन्याय होणार नाही. आपण सामना कंटिन्यू सुरू करा. बघूया, सोपान गुलवी क्रमांक 3 वर आलाय. त्याच्या समोर गोलंदाज आहे गणेश ठाकरे. पहिल्या ओव्हरमध्ये आले 13 14. धावा, 52 धावांचं लक्ष्य आहे. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. आमचे बजरंगदादा पाटील सध्या स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आणि तिसरे पंच म्हणून लारा सर. पहिला चेंडू स्लोवर चेंडू हाताळलाय गणेश ठाकरेनं. क्या बात आहे, सुरुवात चांगली केलेली आहे. विजय केनेनं काहीतरी आपल्या युवा खेळाडूला, नवीन सहकार्याला सूचना केलेली आहेत. बघूया, गणेश ठाकरेच्या गोलंदाजीवर भरपूर वेळा विजय केने खेळलेले आहेत. हा चेंडू अगदी कंट्रोल पोलचा चांगला फटका केलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे सोपान गुलवीनं पूर्ण केली आहे.
धावसंख्या झाली ती 16 का डोला. 8 चेंडूमध्ये 16 आलेत, 24 मध्ये बनवायचे आहेत 52. अजूनही 16 चेंडूमध्ये 36 च समीकरण आहे. इथे संपर्क नक्कीच जरूर झाला, मात्र ताकद तेवढी झोकता आली नव्हती. संजय ठाकरेची चांगली फिल्डिंग आपण पाहिली. लॉंग ऑन रिझनला उभे आहेत, फक्त एक सिंगल. धावसंख्या 16. 17 धावा. हे 17 धावा झालेत. सतरा धावा 9 चेंडू. लक्ष्मण केने 5 वर बाद झालेत. विजय केने सलामीला आलेत. 9 या धावसंख्येवर खेळत आहेत. 2 चौकार, एक सिंगल, एक डॉट. आणि या चेंडूवर आक्रमण केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला धमाकेदार षटकार. तेवीसचा आकडा. विजय केरीला हेच करायचं होतं. त्यांनी सोपान गुलवीला सांगितलं असेल की तू फक्त एक घे आणि मला स्ट्राईकवर आणण्याचं काम कर, कारण की मी गणेश ठाकरेच्या गोलंदाजीवर भरपूर सामने खेळलेला आहे. हा अनुभव आहे विजय केनेचा. इथे अजून एक उडवलाय, मात्र फटका फसलाय का पाहावं लागेल. आणि हा चेंडू देखील जातोय संतोष ठाकरेच्या डोक्याच्या वरून सीमा पार. हा सलगचा दुसरा षटकार. 29 धावा. गणेश ठाकरेला सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. आणि नक्कीच मी इथे एक ब्रेकिंग न्यूज देईन आपल्या विजय केनी यांच्यासाठी की सलग 3 षटकार आले तर नाना गुंडले यांच्याकडून नक्की या सीझनमध्ये देखील विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी टी शर्ट आता उपलब्ध झालेले आहेत. नाना गुंडलेंचा आत्ताच आम्हाला कॉल येऊन गेलाय की आपल्या सारंगावच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक झाले असेल तर त्यांची नावं तुम्ही लिहून ठेवा. उद्या ते येणार आहेत, टी शर्ट दिले जातील. धन्यवाद नाना गोंडली. बघूया संधी आलेली आहे विजय केनियाना, मात्र समोर गोलंदाज देखील तितक्यात ताकदीचा आहे गणेश ठाकरे. इथे फटका जरूर बसलाय आणि किरण ठाकरे झेलच्या खाली येत आहेत. काऊ कॉर्नर रिझनला झेल कंप्लीट केलाय आणि धक्का नंबर 2 लागलाय जॉनमन भावाले टीमला. फलंदाज बाद. 29च्या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15. एकूण टोटल 29. विजय केनीने बाद होण्यापूर्वी अगदी धुव्वाधार फलंदाजी केली. 7 चेंडूमध्ये 21 धावा, त्यामध्ये 2 चौकार, 2 षटकार आणि 1 सिंगल, अशा 21 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाज संजय ठाकरे. बघूया सोपान गुलबीसाठी हा चेंडू आणि हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 30. बारा चेंडू आकड्याच्या सरासरीनं 22ची गरज आहे. अतिशय चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. सोपांनी तितकाच चांगला डिफेन्स केलेला आहे. 1 सिंगल धाव आली.
धावसंख्या 31. 31 लागलेत 13 चेंडू मध्ये. आता 11 मध्ये 21. अतिशय चांगला अति तटीचा सामना आहे. चेरोबा 40+ कोण आणि चालू सामन्यातून विजेता असा पुढील सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. विजय केने बाद झाल्यानंतर फलंदाज शिवाजी केने. क्या बात आहे. शिवाजी केने आणि विजय केने बंधू ची जोडी. इथे काय घडलंय बघूया. पंचांचा वाईट +22 चौकाराचा इशारा आलाय. 1 टू का 4. 5 धावा अतिरिक्त आलेले आहेत जानमन भावाले टीम साठी. छत्तीस धावा लागलेत. अजूनही 16 धावा आणि 11 चेंडू. 11 कायम आहेत. धावा 5 कमी झाल्या. हा फटका नक्कीच बसेल श्री अष्टमी ठाकूरबरोबर टीमला. कारण की हा जो चौकार गेला वाईट आला असता तरी चालला असता, मात्र चौकार गेलाय. इथून थोडासा दुःखी संजय देखील झालाय आणि विजेंद्र ठाकरे देखील आणि ऑल टीम. नक्कीच भावाले संघाला मात्र तो चौकार लक्की आहे. बघूया. शिवाजी केने स्ट्राईकला आहेत. गोलंदाज संजय ठाकरेचा चेंडू. अगदी चेंडू मैदानाला दन दन करत चाललाय संतोष ठाकरेच्या दिशेनं. इथे 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावसंख्येनिशी संघाची टोटल पोचलेले 38 वर. शिवाजीनं 2 धावेनं आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 38. अजूनही या ओव्हरचे 4 चेंडू बाकी आहेत. संजय ठाकरे खूप मोठं नाव आहे अष्टविनायक ठाकूरबरोबर टीम च्या संघातून. बघूया इथे शिवाजी केने पुन्हा एकदा चांगला फटका केलेला आहे. किरण ठाकरे ऑन साईडला चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालीराम, त्यानंतर जैन तरे, संतोष ठाकरे, किरण ठाकरे आणि गणेश ठाकरे हे अगदी आपण पाहिलं तर ऑन साईडला प्रोटेक्शन आहेत. या चेंडूवर 1 सिंगल. धावसंख्या 39 धावा. सोपान, क्या बात आहे. परफेक्ट. अगदी चेंडूची लाईनच लेंथ. इथे किरण ठाकरे कडून चुकी, मात्र तिथे बॅकअपला आलेत अगदी देवासारखे धावून संतोष ठाकरे. 3 धावा या चेंडूवर धावून पलून पूर्ण केलेत. धावसंख्या 42. 8 मध्ये 10. 8 चेंडू 10 धावा. नक्की चौकार अडवलाय. आता समालोचन करणं, गुणलेखन करणं आणि पंचांना देखील मैदानामध्ये चांगली कामगिरी करणं नक्कीच अग्नी परीक्षा आहे. आता प्रत्येक खेळाडू प्रत्येक चेंडू अगदी आपल्या डोक्यामध्ये मोजत असतो. कुठल्या खेळाडूचे किती धावा झालेत, गोलंदाजांनी किती चेंडू टाकलेत, कुठल्या आपल्या खेळाडूचे किती विकेट झालेत, अगदी बरोबर लिहून ठेवतात. कारण की आता क्रिकेट हा खूप डेव्हलप झाला आहे. 40+ क्रिकेट. नक्की ज्याचं संपूर्ण श्रेय आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांना जात आहे आणि दयानंदजी चोरगे साहेबांना, ज्यांनी 2008 साली भिवंडीमध्ये ही संकल्पना आणली आणि आज बघता बघता भिवंडीमध्ये तब्बल 1 नाही तर 4 40+ संघटनाची स्थापना झालेली आहे. आठ मध्ये 10.
चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय शिवाजी केनेला. हा चेंडू संजय ठाकरेंनी डॉट टाकलाय. आता 7-10, 7 चेंडू 10 धावा. सुभाष ठाकरे हरेश ठाकरे सामना पाहत असतील तर नक्कीच या सामन्यामध्ये कुठे चुका झाल्या, कुठे कमी पडले याची चर्चा ते नक्की करतील. आणि अखेरकार शिवाजीच्या बॅटमधून हा धमाका षटकार. अठ्ठेचाळीस धावा लागलेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 52 धावांचं लक्ष्य आहे. सीतारामजी बालेकर माऊली आपला मोबाईल घेऊन जा. आपण सात चेंडू आणि 4 धावा. नक्कीच आमचे निकम पाटील अठ्ठेचाळीस झालेले आहेत. 52चं लक्ष्य आहे गोलंदाजीसाठी. करता क्या ना मरता. अखेरकार संघाचे सर सेनापती कॅप्टन आलेले आहेत विजेंद्र ठाकरे. चेरोबा कोण संगनायक आपण आल्याची रिपोर्टिंग करा. झालेली आहे. नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबा. स्वर्गीय सागर वासुदेव पाटील नाणेफेकी कक्षामध्ये आपण येऊन थांबायचं आहे. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये वाईड आहे. यस, पंचांचा अखेरकार निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. वाईट. धावसंख्या 49. सहा मध्ये 3. चांगला फटका केला आहे. बघूया गणेश ठाकरे आहेत. क्या बात आहे. अतिशय चांगली फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत. सोपांनी या 2 धावा पूर्ण केलेत आणि स्कोर इज लेवल. फक्त आता 1 धाव आणि 5 चेंडू. एक्कावन्न झालेत. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच आमच्या सारंगावची टीम अगदी आज पूर्ण टीम कालच्या दिवसातून देखील सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि हा ऑन साईडला चेंडू खेळलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू गेला आहे आणि हा विजयी चौकार आला आहे. सोपांच्या बॅटमधून अभिनंदन जय हनुमान भावाले आणि हार्ड लक टफ लक दत्ताजी तरे अँड ऑल टीम. श्री अष्टविनायक ठाकूरबाडा या सामन्याचा सामनावीर मास आपण यायचं आहे. धनाजी मॅच बोल द्या. धन्यवाद. नक्कीच आपले जयवंत ठाकरे सिनियर खेळाडू दत्ताजी तरे आपलं देखील खूप खूप स्वागत. बघा अगदी शिवाजीनं देखील धावा बनवल्या होत्या 9 आणि 2 विकेट घेतले तर त्यांचे 19 पॉईंट झाले. मात्र त्यांचे मोठे बंधू विजय केने याचे 21 धावा आणि 1 विकेट 26 पॉईंट. म्हणजे इथे सामनावीर नक्कीच आपण देऊया. विजय केनेचा विकेट नाही तरी देखील 21 रन आहेत. म्हणजे पॉईंटच्या आघाडीमध्ये नक्कीच त्यांनी शिवाजीला मागे टाकला आहे आणि वय वर्ष 45 प्लस आहेत. आपण देऊया विजय केनेला सामनावीर ट्रॉफी. अडलाक संतोषजी ठाकरे कालूराम अँड ऑल टीम संदेश ठाकरे अँड श्री अष्टविनायक ठाकूरबाडा. नक्की शिवाजी केनेच्या षटकारावर विजय केने खूप खुश असतील कारण की या षटकाराने नक्कीच शिवाजी केनेचं मनोबल वाढेल. क्या बात आहे. आणि मोठ्या बंधूंनी छोट्या बंधूचा
मनोबल वाढवण्यासाठी ही ट्रॉफी त्यांनी शिवाजी केनेला दिलेली आहे. यायचं आहे शिवाजी केने. नक्कीच विनोद शेठ पाटील, ओमसाई केबल नेटवर्कचे मालक एवन जोडी तुका मामा आणि विनोद पाटील. नक्कीच बघूया. बच्चू कंपनी सायकल बाहेर घ्या नाही तर जमा केले जातील. मैदानामध्ये सायकल फिरवू नका आपण. क्या बात आहे. शिवाजी केने, विजय केनेचे छोटे बंधू आहेत. चांगला षटकार ठोकला, त्याच्यावर खुश झालेत कारण की शिवाजीनी 9 धावा 2 विकेट घेतल्या, विजय केनेने 21 धावा. म्हणजे ही बंधूंची जोडी या पहिल्या सामन्यासाठी खूप लक्की राहिलेली आहे. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला पराभूत करण्यामध्ये या बंधूंचा सिंहाचा वाटा. अभिनंदन. चला या विजयजी केने, जनमन भाबाले आणि चेरोबा 40+ कोण दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना आपण खेळणार आहोत. नक्की सध्याच्या घडीची नंबर 1 ची टीम चेरोबा 40+ कोण ही टीम इथे पोचलेली आहे. दिनीची किनी आपण यायचं आहे थेट नाणेफेकी कक्षामध्ये कारण की चालू हंगामाची चाचणी स्पर्धा जिंकली आणि सलग शिवसेना उपतालुका प्रमुख सरवलीची ट्रॉफी या संघाने उचलली आणि मला वाटतं त्यांच्याच आयोजनामध्ये ते अंतिम सामना हरले होते. म्हणजे सलग तिसऱ्यांदा सलग 3 स्पर्धेतून अंतिम सामना खेळणारी या सीझनची पहिली टीम आहे चेरोबा 40+ कोण. अभिनंदन. देवेन मुकादम आणि दिनेश किनी आपलं स्वागत आहे. सागर वासुदेव पाटील नाणेफेकी कक्षामध्ये. विजय केने आपण यायचं आहे. नक्कीच आमचे किशोर भाऊ पाटील, सुनील दादा पाटील यांचे छोटे बंधू आणि जयहनुमान 40+ संघाचे गोलंदाज यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. देवेन मुकादम आम्हाला जोडलेले आहेत. देवेन स्वागत आहे आपलं. सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रशांत ज्युनियर, दीपक मुकादम, त्यानंतर दिनेश किनी, दिनेश भोईर, प्रशांत म्हात्रे, राजेंद्र पाटील सर, परेश महाजन अशी कित्येक नावं आहेत. बघूया या सामन्यातून इन ॲक्शन मध्ये कोण आहेत. वेलकम विजयजी केने. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. किशोर भाऊ आपण मध्यभागी या. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. कोण आवाज देतील. यस, देवेन मुकादमला इथे विजय केनेनं संधी दिलेली आहे. टेल अशी कॉलिंग आणि बघूया काय आलाय. टेलच आलेले आहे. क्या बात आहे. किशोर भाऊ आपलं देखील खूप खूप स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. देवेन मुकादम आपण देखील स्पर्धा आयोजित केली होती. ही सारंगावची जानमन सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषकाची स्पर्धा बघून काय वाटतंय. याच ग्राउंडवर नेहमीच खेळायला एक आनंद वाटतो. जवळजवळ 15-16 वर्षाचे आम्ही असताना पण या मैदानावर खेळलेलो आहे आणि इथे जो मंदिराची बाकीचा जो साईडचा लोकेशन आहे याच्यावर जो एक खेळण्याचा वेगळाच आनंद मिळतो या ग्राउंडवर. नक्कीच आत्ताच आपण एक सामना पाहिला असेल कदाचित. श्री अष्टविनायक ठाकूरवाडा आणि जयहनुमान भाबाले त्या सामन्यातून भाबाले संघ विजयी होऊन थेट आपली दुसऱ्या महत्वाच्या सामन्यातून इथे त्यांच्याशी लढत आहे. नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय घेत आहे. क्षेत्ररक्षण करण्याचे. क्षेत्ररक्षण करता आपली कंप्लीट टीम आहे की आज काही नवीन सहकार्याची संधी मिळाली आहे स्पर्धेतून. आज थोडासा सर्वांना संधी मिळेल या हेतूने चालू आहे आणि बरेचसे जे अगदी 2-3 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळलेले खेळाडू थोडेसे बाहेर असतील आज. नक्कीच आपल्या टीमला शुभेच्छा आहेत. तर विजयजी केने एक बलाढ्य टीम आहे.
मी अगोदरच उल्लेख केला, चालू सीझनचा विचार केला तर एक दादा टीम म्हणून आपण चेरोबा 40+ कोणकडे पाहतोय. नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? तसं म्हटलं तर मनासारखंच आहे, का शेरोबा कोण हा दादा संघ आहे आणि आम्ही सुद्धा टॉस जिंकला असता तर बॅटिंगच येणार होतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखा निर्णय मिळाला आहे. पहिला सामना अगदी जिंकलेला आहे. कसं वाटलं खेळपट्टी, एकंदरीत मैदान आणि ही स्पर्धा? एकदा सुरुवातीला जेव्हा आमची नवीन टीम होती त्यावेळी आलेलो होतो इथे, तर त्यावेळी एवढं छान ग्राउंड नव्हतं. आता खूप मेहनत केलेली आहेत खेळाडूंनी, सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थ कोणी असते त्यावेळी सर्व खूप छान मेहनत केलेली आहे आणि असं सुंदर ग्राउंड बनवले की खेळायला खूप मजा वाटतो. वा, क्या बात आहे, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच आपल्या समोर थोड्याच वेळात सुरू होईल. चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक देवेन मुकादमनं नाणेफेक जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जॉन भावाले टीमला आमंत्रण दिलेलं आहे. जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामधून आपण ऐकूया पहिल्या 4 ओव्हरसाठी उमेश पाटील यांचा आवाज. धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होते. चेरोबा कोण आणि जय हनुमान भावाले नाणेफेक जिंकली होती चेरोबा कोण संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर भावाले संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. तर विजय केने यांनी म्हटलं होते की आमच्या मनासारखं आहे, कारण पहिल्या सामन्यात सुद्धा आम्ही फलंदाजी केली होती आणि चांगल्या धावा बनवल्या. सलामीची जोडी मैदानात जात आहे जय हनुमान भावाले संघाची. विजय केने आणि लक्ष्मण ही सलामीची जोडी मैदानात. तर आमचे पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. मुख्य पंच गिरीश वालून सर, तसेच बजरंग पाटील हे स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत दिसतील. तर सामन्याला सुरुवात होत आहे. ओपनिंग जोडी विजय केने आणि लक्ष्मण ही सलामीची जोडी सध्या आपण मैदानात पाहत आहोत जय हनुमान भावाले संघाची.
आणि सलामीचं गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. दिनेश सलामीचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. यानंतर जय बजरंग कारिवली या संघाने तयार राहायचं आहे. विजय केने स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईकला लक्ष्मण. अशी सलामीची जोडी जयमान भावाली संघाची. मागच्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष दिलं होतं ठाकूरपाडा संघाने आणि ते सहज पार केलं होतं भावाले संघाने. अतिशय चांगली फलंदाजी विजय केने, शिवाजी केने या बंधूंनी केली. दिनेश पहिला चेंडू घेऊन विजय केने यांच्यासाठी. सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी इथे अकाउंट ओपन करताना भवाली संघ. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लक्ष्मण आणि विजय दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. विजय केने